राज्यात शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला पुकारण्यात आलेल्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गट शरद पवार यांनीही या मोर्चास पाठिंबा दिला आहे। त्यानंतर ठाण्याजवळील कळवा शहरात राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे एकत्र छायाचित्र असलेले फलक झळकले आहेत। मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, आता आवाज उठवायचा, एकच ध्यास, मराठीचा श्वास असा आशय यात लिहिण्यात आला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलैला मोर्चाची हाक दिली होती। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनीही मराठी समन्वय समितीच्या 7 जुलैच्या मोर्चास पाठिंबा दर्शवला होता। त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत मराठी माणसाची एकजूट दिसून येईल असा प्रस्ताव ठेवला। उद्धव ठाकरे हे देखील यास तयार झाले आहेत। त्यामुळे 5 जुलैला सकाळी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र मोर्चा निघणार असल्याचे निश्चित झाले असून या मोर्चास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले। या मोर्चास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सहभाग घेतल्यास दोन्ही ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। त्यामुळे या मोर्चाकडे सर्वच माध्यमांचे लक्ष लागले आहे। यात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिल्याने त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत। कळवा येथे शरद पवार यांच्या पक्षाचे ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी फलक उभारले आहेत। त्यामध्ये चला मुंबईत असे म्हटले आहे। तसेच फलकावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे छायाचित्र लागले आहेत। मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, आता आवाज उठवायचा, एकच ध्यास, मराठीचा श्वास असे देखील त्यात म्हटले आहे। हे फलक आता ठाणेकरांचे लक्ष वेधत आहेत। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। वाहतूक बदल, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामे, मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अवेळी होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे। त्याचा फटका नोकरदार वर्गासह शाळेच्या विद्यार्थ्यांना बसू लागला आहे। नवे ठाणे म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे। या ठिकाणी नवनवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत। या भागातील नागरिक दररोज कामानिमित्ताने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात। तसेच उरण येथील JNPT बंदरातून गुजरातच्या दिशेने होणारी अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे सुरू असते। या वाहतुकीमुळे नोकरदार वर्गाला कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे आणि तो होऊ नये यासाठी रात्री 11 ते पहाटे 5 आणि दुपारी 12 ते 4 या वेळेतच अवजड वाहनांना ठाणे आणि घोडबंदर मार्गे वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे।
मात्र या नियमांचे अवजड वाहन चालकांकडून पालन होत नसल्यामुळे ठाणे आणि घोडबंदर मार्गावर कोंडी होऊ लागली आहे. ठाणे शहरातील नितीन कंपनी उड्डाणपूल, माजिवडा उड्डाणपूल, मानपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासार वडवली या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहतुकीला पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतुकीची मुभा असली तरी ही वाहतूक सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. दुपारी 11 आणि रात्री 9 वाजताच अवजड वाहने शहराच्या वेशीवरून आत शिरतात. या सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नोकरदार वर्गाची वाहने वाहतूक करत असतात, तर सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या वेळेत शालेय बसगाड्यांची वाहतूक सुरू असते. या काळात अवेळी अवजड वाहतूक होत असल्यामुळे कोंडी होत असून याचा फटका नोकरदार वर्गासह शाळेच्या विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कूल आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पेस ट्युटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पेस अकॅडमी यांच्यात शनिवारी 28 जून रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये मुंबई महानगर क्षेत्रातील पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल येथे लक्ष्मण कदम यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. ठाण्यातील तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची कवाडे खुली करून देण्याच्या हेतूने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे स्पेस एज्युकेशन लॅब निर्मित करण्यात येणार आहे. इस्रोच्या स्पेस ट्युटर प्रोग्राम अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या लॅब निर्मितीबाबत शनिवारी अंबर इंटरनॅशनल स्कूल आणि व्योमिका स्पेस अकॅडमी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्राचे अभ्यासक डॉक्टर प्रतीक मुणगेकर, व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव, शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर प्रदीप ढवळ, अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, कल्पेश जाधव, दिलीप त्रिपाठी यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर TN सुरेश कुमार तसेच अंबर इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अंबर इंटरनॅशनलचे स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम यांनी देखील आपली भूमिका मांडली. यावेळी इस्रोचे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर TN सुरेश कुमार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून या सामंजस्य कराराबाबत संबंधितांचे अभिनंदन करून प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की अशा प्रयोगशाळांमुळे भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील भविष्य उज्ज्वल होणार आहे. या प्रयोगशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि विज्ञानाची आवड निर्माण होईल असा विश्वास डॉक्टर TN सुरेश कुमार यांनी व्यक्त केला. शारदा एज्युकेशन सोसायटी गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. गेले अनेक दिवस आम्हाला वाटत होतं की अशा प्रकारचं रिसर्च सेंटर इथे सुरू व्हायला पाहिजे की जेणेकरून अगदी लहान वयातच मुलांमध्ये ते संस्कार होतील आणि ज्या संस्कारातनं मुलं कुठे स्पेसकडे किंवा ह्या सगळ्या रिसर्चकडे मुलं जातील. नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे काळाची गरज लक्षात घेऊन शारदा एज्युकेशन सोसायटीने हे सुरू केलेलं पहिलं पाऊल आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तिसरं सेंटर असावं. दुसरं सेंटर आहे की जिथे तरुण अगदी सायंटिस्ट म्हणून प्रतीक मुणगेकर हे या सगळ्याची जबाबदारी यांनी घेतलेली आहे की ज्याचा बायोडेटाच आपल्याला थक्क करणार आहे. इतक्या छोट्या वयामध्ये ह्या मुलाने जे काय अचीव केलेलं आहे त्याचं ज्ञान त्याने जे मिळवलेलं आहे ते ज्ञान आमच्या शाळेमधल्या अंबर इंटरनॅशनल स्कूल मधल्या विद्यार्थ्यांना मिळावं या उद्देशाने शारदा एज्युकेशन संस्थेने उचललेले महत्वाचं पाऊल आहे. आणि म्हणून ठाणे शहराला आजूबाजूच्या सगळ्या ठाणे शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या या फील्डमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एक जवळचं आपलं स्वतःचं असं सेंटर होईल ज्याच्यामध्ये अगदी रोबोटिक पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून ड्रोन तयार करण्यापासून अगदी रॉकेट तयार करण्यापर्यंत शिक्षण इथे दिलं जाईल. शास्त्रशुद्ध पद्धतीने इथे शिक्षण दिलं जाईल. त्यामुळे शारदा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या सगळ्या टीमचं, इस्रोवर आलेल्या सगळ्या टीमचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. ठाणे मुंबईमध्ये पहिल्यांदाच स्पेस लॅब एज्युकेशनल सेंटर इथे होत आहे.
मला वाटतं हे आदर्श होईल आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं स्पेस एज्युकेशनल सेंटर्स तयार होतील. आणि इस्रो जी प्रगती करत आहे, अंतराळ क्षेत्रामध्ये भारत जी प्रगती करत आहे, ती प्रगती प्रत्येक नागरिकापर्यंत जाईल आणि प्रत्येकाला अभिमान वाटेल आपल्या इस्रोच्या कार्याचं. आपले गगनयान आता लवकरच इस्रो अंतराळात सोडणार आहे. अंतराळ यात्री राकेश शर्मा आणि सुधांशू आपण पाहतो अंतराळ यात्री गेलेले आहेत. भारत हा कमी नाही. ज्या देशामध्ये जे धान्य पिकायचं ते जनतेला पुरत नव्हतं, साधी सुई निर्माण होत नव्हती स्वातंत्र्यपूर्व काळात, आणि आज भारत हा स्वयंपूर्ण झालेला आहे. अंतराळ क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे आणि प्रत्येकाला याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि यासाठी ठाणे मुंबईमध्ये हे जे स्पेस एज्युकेशनल सेंटर होत आहे याचं मी अभिनंदन करतो. विशेषतः भूमिका स्पेस सेंटर आणि शारदा एज्युकेशन सोसायटी यांचं अभिनंदन करतो. आणि भारतातील इतर शहरात सुद्धा अशा प्रकारची स्पेस एज्युकेशनल सेंटर्स निर्माण व्हावीत अशी माझी प्रार्थना राहील, सर्वांना विनंती राहील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, कॅड-कॅम मॉडेलिंग, अशा एअरक्राफ्ट, ड्रोन मेकिंग, ह्या सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं हँड्स ऑन ट्रेनिंग तुम्ही आता बघता. नेहरू सायन्स सेंटर आणि अशा बरेच ऑडिटोरियम्स आहेत, म्युझियम्स आहेत, पण तिथे मुलांना पाहायला मिळतं. इथे मुलांना ते अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे तोडा आणि फोडा, मुलं ते तोडणार, फोडणार, बनवणार. त्याच्यातून एक्सपिरियन्शियल लर्निंग, जे आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने ज्या ज्या काही सांगितलेलं आहे त्या सगळ्या तरतुदींना ही लॅब अलाईन असणार आहे. आणि मुलं ऍक्च्युअल रॉकेट बनवून ते आपण लॉन्च सुद्धा करू, असा पण एक उपक्रम आहे. त्यानंतर फक्त ऍक्टिव्हिटीज आणि प्रोजेक्ट बेस न राहता इस्रो अप्रूव्ड सिलेबसेस, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1ली ते 5वीच्या मुलांचं, 6वी ते 10वी, 6 to 8, 8 to 10, 11, 12, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट असे इस्रो अप्रूव्ड कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत. ते कोर्सेस मधून ऍक्च्युअल इस्रोशी आपण टायअप करून त्यांना मुलांना विधिवत त्याचं प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट प्रोग्राम्स पण आपण देणार आहोत शारदा एज्युकेशन सोसायटी आणि एम्बर स्कूलच्या माध्यमातून. सो नुसतं एक्सपोजर न मिळता त्याच्यामध्ये बेनिफिट असा आहे की इस्रोने सांगितलं की ज्या स्कूलमध्ये किंवा ट्रस्टमध्ये जी इस्रोची स्पेस ट्युटर प्रोग्रामच्या अंतर्गत जी लॅब असणार, तर त्या मुलांना डायरेक्ट ऍक्सेस मिळणार आहे इस्रोच्या नवनवीन फॅसिलिटीज प्रोग्रामसाठी. इव्हन जॉब वॅकन्सीसाठी सुद्धा दे आर मोर एलिजिबल, दे आर प्रिव्हिलेज बिकॉज दे आर स्टडिंग इन दी सेंटर वेअर स्पेस एज्युकेशन लॅब आहे. सो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा, मराठी मुलांना सुद्धा याचा जास्तीत जास्त उपयोग या स्पेस इनोव्हेशन लॅबच्या माध्यमातून होणार आहे.